नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, एक्स असेल किंवा युट्यूब असेल, या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे आणि ते गाणं म्हणजे मोदी है तो मुमकिन है. आता हे गाणं लोकप्रिय व्हायलाच पाहिजे आणि या गाण्याबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान वाटायलाच हवा. का वाटू नये? आफ्टर ऑल हे गाणं आहे भारतातल्या नव्हे, जगभरातल्या लोकप्रिय प्रधानमंत्रींपैकी सगळ्यात जो नंबर 1 ला असेल त्या प्रधानमंत्रीवर आधारित हे गाणं आहे आणि त्या गाण्याचा खरंच तर आपल्याला अभिमान वाटायला हवा, नाही का? पण हे गाणं वेगळ्या अर्थी सध्या लाईमलाईटमध्ये येत आहे. कारण तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे बघा, या गाण्यावर, खास करून या लाईनवर, मोदी है तो मुमकिन है, या एका वाक्यावर सगळ्या नॅशनल हायवेची झालेली दुरवस्था, म्हणजे जवळजवळ 10-10 फूट, 15-15 फूट रस्ते कसे खचतायत, अख्खीच्या अख्खी स्कॉर्पिओ त्या खड्ड्यामध्ये कशी गेली आहे, अख्खा ट्रक तो त्या खड्ड्यांमध्ये कसा जातोय. एकीकडे तर आय थिंक तो असा ब्रिज होता, तो ब्रिज कसा 50-1 फूट खाली गेलाय आणि त्या ब्रिजवर, त्या जिकडे तो खाली गेलाय त्या रस्त्यावर काही माणसं उभी आहेत भारताचा झेंडा घेऊन. हे सगळे क्लिप्स व्हायरल होत आहेत. कुठल्या प्रकारे, खास करून युपी, बिहारमध्ये कशा प्रकारे 2-2 महिन्यात जे पूल बांधण्यात आले होते ते पूल कसे 2-3 महिन्यात, 6 महिन्यात पडले आहेत, ते व्हायरल होत आहे. एक पूल तो असा राईट अँगल मध्ये जसा केलाय युपी का एमपी मध्ये, तो व्हायरल होतोय. नागपूर का कुठेतरी त्या एका माणसाच्या घरातनच ब्रिज जातोय, तो या सगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत. बाकी सगळ्या सोडा, आपल्या घोडबंदर रोडची अवस्था, मुंबईच्या रस्त्यांची अवस्था, अलीकडेच ओपन झालेला तो डोंबिवलीचा पलावा जे आहे तिकडचा जो ब्रिज आहे तिकडची दुरावस्था, या सगळ्या गोष्टी प्रचंड या गाण्यामध्ये व्हायरल होत आहेत. आणि दुर्दैवाने असं म्हटलं जातं की, आता मी आधीच नमूद करू इच्छितो की मी काय अँटी बीजेपी असं काही नाहीये. जेव्हा केव्हा निवडणुका येतील, माझ्या इकडे कोण कॅन्डिडेट उभा आहे, त्याचं काय हिस्ट्री आहे, त्याच्यावर आधारित मी ठरवणार आहे की कुठल्या पार्टीला किंवा कुठल्या कॅन्डिडेटला वोट करायचं ते. बट हे सगळे प्रश्न आपण विचारायलाच हवे. काल का परवा मी एक राजसाहेब ठाकरेंवर आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील का याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात मी असं म्हटलं होतं की शिंदे साहेबांच्या, आधी ते मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं असून सुद्धा ठाण्यातले रस्त्यांची अवस्था, घोडबंदर रोडची अवस्था ही जी काय झालेली आहे ती अतिशय बिकट आहे. लोक कंटाळलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की जर तुम्ही या त्रासाला कंटाळलेला आहात मग परत त्याच लोकांना निवडून का देता. तर त्याच्यावर काही लोकांचं असे कमेंट्स आले होते की युबीटीच्या काळात सुद्धा असे रस्ते होते, तेव्हा तुम्ही का बोलला नाही. असं काही नाहीये. मी फक्त आत्ता हे सोशल मीडियावर बोलतोय, तेव्हा आम्ही घरातल्या घरात किंवा मित्रमंडळींमध्ये आम्ही हे चर्चा करायचो. काही मुद्दे त्यांचे मला पटायचे, काही मुद्दे माझे त्यांना पटायचे, काही मुद्द्यांवर आम्ही डिसअग्री करायचो. बट तुमचं सुद्धा हे कमेंट करणं मी खूप अप्रिशिएट करतो. कधी मी पण काही चुकीचा विचार करू शकतो, बट ते तुम्ही जर मला नीट समजवलं तर चांगलं वाटतं ते कमेंट्स वाचायला. तेव्हा युबीटीच्या काळात समजा आपण मग दिसलं की तेव्हा सुद्धा खड्डे होते, पण म्हणूनच तेव्हा जी काही महाराष्ट्राची दुरावस्था तुम्ही करून ठेवली होती, पार्टी विथ अ डिफरन्स असं जी टॅगलाईन असणारी पार्टी आहे, म्हणून तर आम्ही त्या पार्टीला निवडून आणलं ना. आता त्या पार्टीला निवडून आणून सुद्धा आधीचं सरकार परवडलं, आधीचे रस्ते परवडले, इतके बेकार रस्ते आता होत आहेत, त्याच्यावर कोणी काही बोलत नाहीये. गोदी मीडिया त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये. कोणी काहीही बोलायला गेलं तर त्यांचं चॅनल बॅन होतं. त्यांना एक तर मागे ईडीबीडी लागते. माझ्या भिकाऱ्याच्या मागे काही ईडीबीडी लागणार नाही, त्यामुळे मला ते टेन्शन नाही. फार तर काहीतरी स्ट्राईक आणू शकतात ते चॅनलवर. सो ही जी काही हुकुमशाही आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात सुद्धा आपण बोलायचं नाही का, एवढंच मला तुम्हाला विचारावंसं वाटतं. बाकी आत्ता आपले जे दळणवळण मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, मला स्टार्टिंगला सांगू तर मला एकमेव बीजेपीमध्ये ज्या माणसाबद्दल आदर वाटायचा ते म्हणजे हे साहेब होते की हा माणूस प्रामाणिकपणे काम करतो. आणि सुरुवातीला असं वाटत सुद्धा होतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर भरपूर काम सुरू आहे, बट जेवढा खर्च त्या रस्त्यांवर केला जातोय, टोल बिल वसुली केली जाते, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खर्च ते रस्ते दुरुस्त करायला, एवढे मोठे खड्डे विझवायला केले जात आहेत. तो हे आपण त्या विचारायचं सुद्धा नाही का. आणि साहेबांचं सध्या, नितीन गडकरी साहेबांचं लक्ष सुद्धा नसेल रस्त्यांवर, कारण त्यांचं लक्ष भलतीकडेच आहे. ते E20, E25, E30 याच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता की कुठल्या प्रकारे E20 वर
E25 वर E30 वर तेवढा का जोर देत आहेत? कारण त्यांच्या स्वतःच्या मुलांचे जे कंपनीज आहेत ते कसे त्याच्यातनं त्यांना प्रॉफिट मिळतोय, त्यामुळे आधी त्या मुलांच्या कंपनीचे ऍसेट्स काहीतरी 17 ते 20 कोटी होते, ते आता एकदम 600, 700, 800 कोटीपर्यंत गेलेलं आहे. हा सगळा कोणाचा फायदा होतोय? तुम्ही आधी घराणेशाहीला विरोध म्हणून काँग्रेसला नावं ठेवत होतात. आत्ता प्रत्येक अमित शहा पासून प्रत्येकाची मुलं कुठल्या कुठल्या पदावर आहेत हे मी काय तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपली जनता छोट्या छोट्या पॉइंट्सनी आपल्याला हे करत असते, हिंट्स देत असते की तुमचं काम आम्हाला अमान्य आहे, आम्हाला ते पसंतही समजा पडत नाहीये. उगाच तुमचं जे हॅमरिंग आहे, जी प्रमोशन आहे, त्याच्यावर भरमसाठ वारेमाप खर्च केला जातोय, तो खर्च ऍटलिस्ट या चांगल्या फॅसिलिटीज देण्यामध्ये वापरा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं, मोदी है तो मुमकिन है गाणं 3 आठवड्याआधी टी सिरीज या चॅनलनी युट्यूबवर आणलं आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ त्याचे सगळे कमेंट्स चेक करा, ते कमेंट्स काही फार मोदीच्या बाजूने नाही आहेत, सगळे मोदीच्या विरोधातच आहेत. आता तुम्ही म्हणाले काँग्रेसचं कॅम्पेनिंग असेल तर काँग्रेसकडे एवढा पैसा आहे का आत्ताच्या घडीला, जेवढा या पार्टीकडे पैसा आहे याचा सुद्धा विचार करा. इतकी वर्ष काँग्रेसनी राज्य केलं, नो डाऊट त्यांचे स्कॅम्स भरपूर होते. मी सुद्धा त्यांना कंटाळून बीजेपीला तेव्हा मत दिलं होतं 2014-2019 साली. बट एवढी वर्ष सरकार चालवून सुद्धा काँग्रेसची कार्यालय विकत घेतलेली कार्यालय किती आहेत, भाड्यावर कार्यालय अख्ख्या भारतात किती आहेत याचा जरा रिसर्च करा आणि प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात बीजेपी 5 स्टार 7 स्टार कार्यालय कसं उभारतंय, त्याच्यावर वारेमाप खर्च कसा केला जातोय याच्यावर सुद्धा जरा रिसर्च करा. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होईल की पैसा नक्की सगळा जातोय कुठे. आता या गाण्यावर जे मी तुम्हाला मगाशी कमेंटचा मुद्दा सांगितला त्याचप्रमाणे लाईक्स आणि डिसलाईक्स हा एकदा तुम्ही चेक करा. आत्ताच्या घडीला 2.2 मिलियन काहीतरी या गाण्याला व्ह्यूज आलेले आहेत आणि 28,000 या गाण्याला लाईक्स आहेत. मात्र या गाण्याला 2,20,000च्या आसपास डिसलाईक आहेत. आता असं तुम्ही म्हणा की हे सगळं मे बी मुस्लिम लोकांनीच केलं असेल, तर असं काही नाहीये. एवढं काही कोणाला घेणं देणं नसतं की फक्त मुस्लिमच याच्या मागे हात धुवून लागलेत. अनेक माझ्यासारखी लोक जे आहेत ते एवढे सॅटिस्फाईड नाही आहेत या सरकारकडनं आणि प्रश्न विचारायला काही हे नसतो, प्रॉब्लेम नसायला हवा. खरं तर अलीकडे मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा ते महाराष्ट्रात पाऊस पडला होता भरपूर, तेव्हा एका शेतकऱ्यांनी फक्त एवढंच विचारलं होतं की प्रति एकर तुम्ही किती नुकसान भरपाई करणार आहात ते जरा मला आकडा सांगा. त्याच्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलेले सुद्धा आवडत नाहीत. हे सगळं जरा अति होत आहे. बरं, त्यांनी काही कुठल्याही प्रकारचं शाही फेकली नव्हती, काळा झेंडा घेऊन आला होता, काही नव्हतं. फक्त त्यांनी प्रश्न विचारला होता आणि ऍटलिस्ट या बाबतीत तरी, बाकीच्या कुठल्या बाबतीत तुम्ही माझ्याशी डिसअग्री केलं तरी चालेल, बट शेतकऱ्यांची जी अवस्था झाली आहे त्याच्यातनं जर एका शेतकऱ्याने प्रश्न विचारले की बाबा काय झालं त्याचं, तर त्याला असं अटक करणं आणि त्याच्यावर आरोप करणं की हा राजकारण करतोय, म्हणजेच हा दुसऱ्या पार्टीतला कोणतरी माणूस मुद्दाम इकडे आणलं गेलेला आहे किंवा हा दारू पिऊन हे सगळं बडबडतोय, तर हे जरा अति झालं. बरं, जे लाडकी बहीण योजना होती, तो आनंदाचा शिधा काय ते होतं, जे प्रत्येक वेळेला प्रत्येक सणांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते सगळ्या ज्या गरजू लोक आहेत त्यांना अन्न धान्य असं काही काही दिलं जात होतं, तो तर कॅन्सलच झालेला आहे. लाडकी बहीण आता कशा प्रकारे एक एक कट केले जात आहेत लिस्ट, ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो या सगळ्या गोष्टींनंतर आपल्याला कसं प्रत्येक वेळेला गृहीत धरलं जात आहे. आता आय एम शुअर की निवडणूक ज्या दिवशी अनाऊन्स होईल त्या दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या जे आता शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच 7-8 हजार जातील सुद्धा आणि त्याचा परिणाम म्हणून हे बायका सुद्धा त्यांना निवडून आणतील. बट लॉंग लास्टिंग आहे का हे? मध्यंतरी कसा कट ऑफ झाला होता, कसा थांबवला गेला होता हफ्ता, हे लाडक्या बहिणींनीच जरा विचार करावा आणि सांगावं प्रत्येक आपापल्या लोकांना की हे फक्त निवडणूक आली कीच पैसे देतात, बाकी वर्षभर असे काही पैसे मिळाले नव्हते. बरं, ही निवडणूक आता फायनली अजूनही अनाऊन्स झालेली नाहीये. कोर्टाने सांगितलंय की जानेवारी 2024 पर्यंत जे काय आहे ते उरकून टाका. बट मग याच्यावर राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि अनेक काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की आधी मतदार यादीतले जे घोळ आहेत, एकेका घरी एकेका माणसाच्या नावावर 5-5, 6-6 इलेक्शनचे कार्ड येतात कसे, वोटर आयडी येतं कसं, तर ते आधी नीट सॉर्ट आउट करा, त्यानंतरच इलेक्शन घ्या.
नाहीतर या इलेक्शनला काहीही अर्थ नाहीये. बरं, ज्या दिवशी राहुल गांधींनी सांगितलं की खूप एक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्या दिवशी लोकमत, महाराष्ट्र टाइम्सनी आपल्याला दाखवलं, तसे व्हिडिओज सुद्धा आहेत की कशा प्रकारे, आणि खास करून सगळे भय्येच लोक आहेत, कशा प्रकारे एकेकांच्या नावावर 5-5, 6-6 वोटिंग आयडी आहेत. ती बातमी ज्या दिवशी आली त्या दिवशी लगेच तिला बॅन सुद्धा करण्यात आलं. ऑब्व्हियसली बीजेपीनी जरा हे केलं असेल, स्वतःचा डॉमिनन्स हे करणं, बट त्या लोकांपर्यंत हे पोचायचं होतं, ते पोचलं. आणि इंटरनेटवर एकदा का कुठली गोष्ट कुठली व्हिडिओ तुम्ही पब्लिश केलात आणि नंतर तो डिलीट सुद्धा केलात, तरी कोण ना कोणतरी कसं ना कसं तरी तो मिळवू शकतोच. सो असा काही प्रॉब्लेम नाहीये. माझं तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या मार्फत एवढीच विनंती आहे की तुम्हाला ज्या कुठल्या पार्टीला वोटिंग करायचं आहे, जो तुम्हाला फेवरेट वाटतोय, तुम्हाला वाटतंय की हिंदू खतरे में आहे, तर कारण आधी कसं होतं की आपले प्रधानमंत्री आधी सिख होते, आपले प्रेसिडेंट मुस्लिम होते, तेव्हा हिंदू खतरेमध्ये नव्हता. आता प्रधानमंत्री हिंदू आहेत, गृहमंत्री हिंदू आहेत, अनेक मुख्यमंत्री हिंदू आहेत, यूपीचे असतील, महाराष्ट्राचे असतील, अनेक सगळ्या ठिकाणी. आत्ता एवढं सगळं मेन पोझिशनवर हिंदू असताना आत्ता हिंदू खतरे में कसा काय आहे? बरं, बटेंगे तो कटेंगे अशा विधानांना खरं तर इलेक्शन कमिशननीच ऑब्जेक्शन घ्यायला हवं, पण ते घेतलं जात नाही. आपल्या पहलगाममध्ये जे जवान शहीद झाले, किंवा ज्या स्त्रिया विधवा झाल्या, त्यांच्या नावावर मतदान मागण्यात येतंय, त्याच्या नावावर की शहीदों के नाम पे आप वोटिंग करोगे की नाही, हे ऍक्च्युअली ऍक्सेप्टेबल नाहीये. आणि हे कुठल्याही याच्यात बसत नाही, लॉ मध्ये बसत नाही की तुम्ही जे इतर आपल्या आर्मीतले जवान असतील किंवा अशा टेररिस्ट अटॅकमध्ये मेलेले काही दुर्दैवी नागरिक असतील, त्यांच्या नावावर तुम्ही वोटिंग मागू शकत नाही. मोदीजींचे हे क्लिप्स आहेत, हे तुम्ही युट्यूबवर जाऊन चेक करू शकता. आता मोदीजींचे फंबलमध्ये मतलब कुठे काही भरायचं यासाठी जसं राहुल गांधींना ट्रोल केलं जातं, तसंच मोदीजींचे आणि अमित शहाचे किती डेल्या वाटल्यात त्यांनी प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये, हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात नाही. कारण बाकीचे जे पक्ष आहेत ते या गोष्टीला जास्त हॅमर करत नाहीयेत, कोणाला पप्पू सिद्ध करायच्या मागे ते लागलेले नाहीयेत. तो मतलब सगळ्यात मला फेमस त्यांचं ते वाटलं होतं की मी बायोलॉजिकल नाहीये, मला देवाने पाठवलंय, हे जे काय त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं होतं, जे हिंदू खतरे में आहे जे सांगतेत की मी जेव्हा लहानाचा मोठा झालो तेव्हा मी प्रत्येक माझ्या अवतीभोवती सगळे मुस्लिम लोकच होते, आणि मुस्लिम लोक असून सुद्धा एवढं मला सेफ्टी कधीच फील झाली नाही जेवढी त्यांच्या अवतीभोवती असताना झाली. त्यांच्याकडनं मला जेवण यायचं, मी ते जेवायचो सुद्धा. आणि RSSचे जे प्रमुख आहेत मोहन भागवतजी, ते कुठल्या प्रकारे प्रत्येक मुस्लिम संघटनेबरोबर मीटिंग्स करतायत, टोपी लावून फोटो काढतायत, ते सुद्धा एकदा बघा. आणि सगळ्यात त्यांचा मोदीजींचा फेमस डेली जी होती, फंबल जो होता, तो यूपी का बिहार मधला कुठला तरी होता, 2-3 वर्ष आधीचा तो व्हिडिओ आहे, की त्यांना असं म्हणायचं होतं की भाईओ बहनो, बेटी बचाओ बेटी पढाओ. तर ते बोलून गेले, भाईओ बहनो, बेटी बचाओ बेटी पढाओ. अशा डेल्या सगळेच जण वाटतात. ते भाषण काय देणं खूप सोपं गोष्ट नाहीये, 1-1, 2-2 तास सतत ज्या रेटनी ते लोक भाषण करतायत. सो होतं असं नाही, कुठल्याही माणसाकडनं होतं. बट जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला टार्गेट करता तेव्हा तुम्ही एकदम करेक्ट असलं पाहिजे त्या बाबतीत. तर ते कोणीही नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि प्लीज या निवडणुकीला ज्या प्रकारे खास करून इकडे मराठी माणसाचा मुद्दा जास्त येईल, मुंबई पुणे सारख्या शहरात, बाकीच्या लोकांची दादागिरी मराठी माणसावर का वाढते आणि ती दादागिरी अशीच खपवून घ्यायची आहे का? आता काय आपण रस्त्यावर उतरू नाही शकत, आपण तर मारामारी करू नाही शकत, आपल्याकडे एकच हत्यार आहे ते म्हणजे मतदान. सो मतदान तरी नीट विचारपूर्वक करा. आणि जे कुठले तुम्हाला बीजेपी असेल तर बीजेपीला वोट करा, पण जर तुम्हाला त्यांचं काम आवडलं नाही तर त्यांना प्रश्न विचारायची सुद्धा हिंमत ठेवा. आणि आय एम शुअर की ह्या व्हिडिओवर अनेक माझ्या विरोधात सुद्धा कमेंट्स येतील, बट आय ऍक्सेप्ट इट. तुमचं जे काही म्हणणं असेल ते नीट मी समजून घेईन. काही मुद्दे माझ्याकडनं चुकीचे मांडले गेले असतील तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर भाष्य करू शकता, आणि त्याच्यामुळे माझं सुद्धा जरा रिफ्रेश होईल की हा, हे जे म्हणतात ते बरोबर आहे, आपलं जरा चुकलेलं आहे. सो ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला? हेच सरकार आपलं लाडकं असलं तरी कधी कधी आपण आपल्या पोटच्या पोराला सुद्धा फटकवतो का, जरा तो काही विचित्र वागला तर.
तसंच आपण सरकारला प्रश्न विचारायला नेहमी रेडी असायला हवं. आता सोशल मीडिया एक खूप स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे. आता जे नेपाळ झालं, श्रीलंकेत झालं, तसं काही मी तुम्हाला काही सांगत नाहीये. एकच तुम्हाला विनंती करेन की या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म एक हत्यार म्हणून वापरा. सरकारला आज ना उद्या कुठलं सरकार असेल त्यांना प्रश्न विचारा. जर तुम्ही त्यांच्या कामाशी संतुष्ट नसाल तर तसं त्यांना त्याची जाणीव करून द्या. त्यांना कुठेही असं वाटतं कामा नये की तुम्हाला गृहीत धरून चालणार आहे. एवढंच या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न आहे. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.